कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा भाग आहे इथे उष्णतेची जी तीव्रता आहे ती वाढलेली असणार आहे। ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी इथे हीट वेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। म्हणजे 10 तारखेला उष्णतेच्या ज्या लाटा असणार आहेत त्या मोठ्या प्रमाणात ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागात असणार असल्याचं बघायला मिळणार आहे। उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू शकतात या भागामध्ये असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याचबरोबर सोलापूर, सांगली, कोल्हापुराचा घाटाचा परिसर इकडे मात्र वातावरण अगदीच कोकणाच्या अपोजिट असणार आहे। पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल, ढगाळ स्वरूपाचं वातावरण असेल, अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात कुठेही बरसणार नाहीये 10 तारखेला। मात्र कोकण किनारपट्टीचा हा जो पट्टा आहे इथे हीटवेव्ह आणि सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाच्या हलक्या सरी अशा प्रकारचं वातावरण 10 तारखेला असणार आहे। आता 11 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 11 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हीटवेव्ह असणार आहे। त्यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। म्हणजे आपण हे बघतोय की 10 आणि 11 तारखेला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये हीटवेव्ह असणार आहे, उष्णतेची लाट येणार असणार आहे। त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे मात्र कुठलाही अलर्ट, कुठलाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। म्हणजे महाराष्ट्रातले इतर जे जिल्हे आहेत तिथे उष्णतेच्या फार लाटा असतील, उकाडा जाणवेल अशी पण स्थिती नसेल, पण पाऊस पडेल अशी सुद्धा स्थिती नसणार आहे। निरभ्र स्वरूपाचं आकाश बघायला मिळू शकतं। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।